जय सेवा. तुमचा परिचय? रवींद्र हरी सलाम, गाव? मुक्काम कोरंबी, हा. पोस्ट खापरी, हा. तहसील पवनी, हा. जिल्हा भंडारा. जिल्हा भंडारा. हा. तर माझा परिचय, मी राजेंद्र पटवारी मडावी, मुक्काम राजुली बोंड, तालुका नागबीड, जिल्हा चंद्रपूर. नेक्सस रिव्हॅल्युएशन प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या कंपनीमध्ये मी फाउंडर लीडर म्हणून काम करत आहो. आणि त्याच्याचबरोबर तुमचा सुनीलजी वरखडे हे पण नेक्सस कंपनीमध्ये फाउंडर लीडर म्हणून काम करत आहेत. आणि जे कॅमेरा शूटिंग करत आहेत योगेशजी मडावी, मुक्काम खडकी, तालुका नागबीड, जिल्हा चंद्रपूर. आणि तुमच्या कोरंबी या गावामध्ये एक आपल्या कंपनीच्या माध्यमातून तुमच्या गावापर्यंत हर शेतकऱ्यांपर्यंत आपण एक मार्गदर्शनासाठी येऊन पोहोचलो होतो. आणि आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही एक नेक्सस कंपनीचे किट खरेदी केल्या होत्या. त्या किटच्या माध्यमातून काय काय टाकले तुम्ही? म्हणजे अर्धा किलोचा पॅकेट न्यूट्रीक्राफ्ट, इफेक्ट, हां, आणि जसं रायझान, अशा प्रकारचे तुम्ही प्रोडक्ट टाकल्या. आता प्रोडक्ट टाकल्यापासून किती दिवस झाले? ते 15 ते 20 दिवस. म्हणजे मागील या महिन्याच्या करीब 10 ते 12 तारखेला तुम्ही हा प्रोडक्ट टाकलेल्या होत्या. तर 2 एकर जागेला वापर केला तुम्ही. आता 2 एकर जागेला वापर केल्याच्या बादमध्ये मग आज तुम्हाला धान कसं काय वाटत आहे? चांगला वाटत आहे. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यंदा चांगला आहे का कसं आहे? मागील वर्ष परत चांगला आहे. चांगला आहे म्हणजे समाधानकारक आहे. भलाही थोडा पातळ झाला म्हणजे परा कमी पडल्यामुळे आपण थोडं लांब रोवलो तरी पण आज आपली जमीन झाकून राहिलेलं आहे. म्हणजे फुटवे जर मापाला गेला तर फुटवे मापून पहा बरं त्या ठिकाणचे. मागं असा हां जवळ घेऊ. हां इथला आहे त्याचं तो वाला. हां इथला जोरानं 1 2 तुम्ही मजा 3 4 5 6 7 8 9 आवाज आला पाहिजे. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 नाही 28. म्हणजे सरासरी 28 फुटवे आज रवण्याला सरासरी पूर्ण दिवस झालेले. एक जवळ 1 महिना 10 दिवस झालेले आहेत. ते 1 महिना 10 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस समजा 25 26 27 फुटवे जर तुमच्या धानामध्ये आलेले आहेत आणि नवीन पण फुटवे येऊन राहिलेले आहेत नाही का? तरी मागील वर्षी ज्यावेळेस तुम्ही रासायनिक खताची शेती जे केल्या होत्या आणि खत पण टाकल्या होत्या पण या स्वरूपामध्ये फुटवे होते का? नाही. तेवढे ब्रांचेस होते का? नाही. बरं जमिनीमध्ये काय तेवढे फसत होते का? नाही ना. हा जमीन आपली नरम आणि मुलायम वगैरे जर झालेली आहे. हे बिलकुल नरम आणि मुलायम आहे आणि चांगले व्यवस्थित पाय पण फसत आहेत नाही का? म्हणजे याच्यातून तुम्हाला समाधान मिळाला, समाधानकारक आहात तुम्ही. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छाल? तुमची इच्छा आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीने कराल? का जैविक खते वापरल्यानं नेमका फायदा कसा होणार आहे, काय होणार आहे हे वापरायला पाहिजे नाही का? मी नेक्सस कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे नाही का मला असं म्हणजे कसं धानात थोडासा बदल वाटत आहे. आणि धान क्वालिटी चांगली आहे. तर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना जैविक प्रोडक्ट बद्दल काय सांगाल? नेक्सस रिव्हॅल्युएशन कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे माझ्या जमिनीमध्ये जो बदल झालेला आहे, पहिल्याच वर्ष वापरल्यामुळे जमिनीमध्ये चांगले पाय फसून राहिले आणि व्यवस्थित धान असल्यामुळे तर सर्व मी शेतकऱ्यांना माझ्याकडून एक चांगलं मार्गदर्शन करीन की हा कंपनीचा प्रोडक्ट वापरावा नाही का? तर समाधान आहात तुम्ही? जय सेवा. जय सेवा. धन्यवाद.